हे बघा, या संख्या आहेत आणि या संख्यांचा चढता आणि उतरता क्रम आपल्याला काय करायचा आहे मी या ठिकाणी 553, 543, 557 आणि 551 दिले. तुम्हाला मी सांगितलं होतं चढता क्रम करताना काय करावं लागेल. सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी छोटी संख्या लिहावी लागेल आणि त्यानंतर मोठी, त्यानंतर मोठी, त्यानंतर सर्वात मोठी. मग छोटी संख्या मोठी संख्या करण्यासाठी मी तुम्हाला काय सांगितलं होतं, या संख्येचा पहिला अंक कोणता आहे 5. या संख्येचा पहिला अंक कोणता आहे 5. या संख्येचा पहिला अंक कोणता आहे आणि या संख्येचा पहिला अंक कोणता आहे 5. मग कोणता मोठा कोणता लहान, एकसारखेच आहे. मग आता काय करायचं, दुसऱ्या अंकावरून काय करायचं, लहान मोठेपणा ठरवायचा. याचा दुसरा अंक 5, याचा दुसरा अंक 4, याचा दुसरा अंक 5, याचा दुसरा अंक 5. आता काय झालं, याच्यातला लहान अंक कोणता आहे 4. म्हणून ही संख्या काय झाली, लहान झाली, सर्वात लहान झाली. कारण याच्यातला दुसरा अंक 5 आहे, याच्यातला 5 आहे, याच्यातला पण 5 आहे. त्यामुळे सर्वात लहान कोणती झाली, लिहून टाका या ठिकाणी 543. आता याच्यातले दुसऱ्या क्रमांकाचे अंक सारखेच आहेत. मग परत लहान मोठेपणा आपल्याला बाकीच्या संख्येत करता येणार का, नाही. मग काय करायचं, आता तिसऱ्या अंकावर करायचं. याच्यातला तिसरा अंक 3, याच्यातला तिसरा अंक 7 आणि याच्यातला तिसरा अंक 1. आता याच्यातला सर्वात लहान अंक कोणता 1. म्हणून ही संख्या लहान झाली 551. त्यानंतर राहिले 2 अंक. याच्यातला लहान कोणता 3. म्हणून त्यानंतर कुठली संख्या येणार 553. आणि राहिलेला अंक कोणता 7. म्हणून किती येणार 557. हा काय झाला याचा चढता क्रम. आता उतरता क्रम करताना काय सांगितलेलं मी तुम्हाला, सर्वात मोठा अंक उतरता क्रमाने काय करायचं, सर्वात मोठा अंक अगोदर द्यायचा. मग सर्वात मोठा अंक हाय, तर मग याची संख्या कोणती 557. आता याच्यापेक्षा 7 पेक्षा लहान अंक कोणता 4 आहे. पण ही संख्या या ठिकाणी आपण लिहिणार आहोत का, नाही, कारण ती संख्या सर्वात लहान आहे. या 2 नंबरचे अंक हे आलते. मग या तिन्हीतलाच आपण अगोदर काय करणार आहे, लिहिणार आहोत. म्हणून 1, 7 आणि 3 हे तर काय शेवटी लिहिणार आहोत. मग या 3, मग 3 ची संख्या कोणती 553. 5 त्यानंतर 1 ची 551 आणि त्यानंतर सर्वात शेवटी लहान असलेली 543. अशा पद्धतीनं संख्याचा लहान मोठेपणा ठरवून आपण अचूक पद्धतीनं चढता आणि उतरता क्रम काय करायचा आहे, सोडवायचा आहे.